नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही उत्सवाचा पहिला दिवस आणि दुसरा दिवस बघितला असेल. दुसरा दिवस म्हणजेच पालखी फिरते तोपर्यंतचा आणि नंतरचा म्हणजे रात्रीचा. त्या दिवशी रात्री भोवत्या झाल्यावरती कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तो म्हणजे कोकणचा साज संगमेश्वरी वाज आहे. तर हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाच्या आणि दुसऱ्या दिवशी जेवणाची अशी सर्व शूटिंग मोबाईलमध्येच होती. तर मोबाईलचं स्टोरेज फुल झाल्या कारणाने ते पूर्ण डिलीट झालं आहे. तर मी फक्त आता जे खेळ झाले आहेत त्याची थोडे थोडे क्लिप आणि रात्रीचा जो भोवत्यांचा कार्यक्रम होता ते दाखवेन. तर नक्कीच ते बघा, कारण पुढील होता म्हणजे महाप्रसाद झाला होता आणि खूप मस्त असा महाप्रसाद होता. तुम्ही पण बघितला असता तर तुम्हाला पण आवडला असता, पण ते डिलीट झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देवळामध्ये हळदी कुंकू आहे. तर खूप मस्त अशा सर्वजण सजून आले आहेत. तुम्हाला कशा वाटल्या हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ज्या स्पर्धा होत्या म्हणजे संगीत खुर्ची, बालदीत नाणी टाकणे आणि मेणबत्ती पेटवणे असे कार्यक्रम आहेत ते बाहेर चालूच आहेत आणि आतमध्ये हळदी कुंकू होतं. एका बाजूला पाण्याच्या टाकीमध्ये नाणी टाकणे होतं, तर दुसऱ्या बाजूला मेणबत्ती पेटवणे चालू होतं आणि बाजूलाच तुम्ही बघितलं असेल की संगीत खुर्ची चालू आहे. ताई बघा किती एक्साइटमेंटमध्ये लावते. हरणं जिंकणं हे आपल्या हातात नसतं, पण त्यामध्ये सहभाग घेणं हे आपल्या हातात असतं. अरे युट्यूबला टाक, माझा फोटो टाका पहिला आला पाहिजे. ए हात ना ठेवायचा. अगोदर आलेले असे 12 जणांचं अंतिम स्पर्धा खेळवण्यात येईल. म्युझिक ऑपरेटर सतर्क करा. अतिशय हुशारीनं अशी ही स्पर्धा बघताना पुढे पॉइंट पुढे गेल्यानंतर 12 जणांची अशी स्पर्धा शिंदे, हरीश पांचाळ विजय घोषित झालेला आहे. संगीत खुर्चीची भेट वस्तू शॅम्पू. हा सर्व आला तो आम्हालाच मारायला आला असं वाटलं. तो बघा कसा येतोय.
सावळा सखा माझा शोभतो राजा वैष्णवांचा. तर मी आहे संतोष शिंदे. माझ्या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं असेल की आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे. तर आज कार्यक्रमाचा तिसरा दिवस आहे, म्हणजे लास्ट दिवस. तर आता बहुत्या सुरुवात आहेत आणि मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला होता, तर मी व्हिडिओ टाकून आत्ताच आले आणि व्हिडिओ करत होती. तर कार्यक्रमाचा पूर्ण रेखारेषा अशी होती की संध्याकाळी कीर्तन असायचं, नंतर मग भजन असायचं आणि भजन झाल्यावर मग नंतर पुष्प आरती असं झाल्यावर आपली पालखी बाहेर पाडायची आणि नंतर मग भोवती म्हणजे पालखीची प्रदक्षिणा झाल्यावरती भोवती घ्यायची. म्हणजे एक प्रदक्षिणा झाली की भोवती घ्यायला सुरुवात करायची. मग भोवती झाल्यावर परत कोणाला जर आपला आवाजाचं टॅलेंट दाखवायचं असेल तर प्रत्येकजण आपापल्या परी जसं ज्याला गायचं असेल तशा प्रकारे तो गात असतो. तर त्याचाच एक की त्याला तिथे स्टेज मिळतो, एवढ्या माणसात त्याला बोलायला चान्स मिळतो. तेवढंच की आज शेवटचा दिवस, वर्षभर 3 दिवसाचे आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो. तो आज दिवस लास्ट आहे आणि येऊन लगेचच गेला. काही जणांना जे वाडीच्या बाहेरचे ज्यांना यायची उत्सुकता असते पालखीला म्हणजे उत्सवाला, तर त्यांना काय जणांना सुट्ट्या मिळाल्या नसतील, तर काय जणांना सुट्ट्या मिळाल्या तर आले. ज्यांना सुट्ट्या मिळाल्या त्यांनी नक्कीच पुढच्या वेळेला या. पुढल्या टायमिंगला पण खूप काही ना काही चांगलं असेल तर नक्कीच या. डबल भोवती चालू आहे.
जास्वंदीचे फुल आवडे वाहिले मी चरणाला जास्वंदीचे फुले कराला बेटाया लंबोदरा आबाळाची माया माया तू माया बाप गणराया सांगा कधी येशील तू लेकराला बेटाया लंबोदरा आबाळाची माया काय वाजत गाजत वरापुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवात लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत जय जय रुद्राक्ष
खेळो